गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरला आपण एम्पियर्स लॉ बघितला. थोडासा चर्चा करूया एम्पियर्स लॉची परत एकदा. साधारण काय सांगतो एम्पियर्स लॉ आणि तो कोणाशी अॅनालॉगस आहे. काल अॅनालॉजी थोडी सांगितली तुम्हाला. आपण इलेक्ट्रिक चार्ज घेतले तर कुलॉम्स लॉ घेतो. इकडं मॅग्नेटोस्टॅटिक मध्ये मॅग्नेटिक चार्ज जर आपण घेतले तर आपण बायोट सॅवर्ट लॉ घेतो. कुठला? बायोट सॅवर्ट लॉ. ही अॅनालॉजी आहे. तिकडं अशा पद्धतीचा इलेक्ट्रिक चार्ज वेगवेगळ्या शेपच्या कंडक्टरवर जर आपण स्टोअर केला तर त्याच्या भोवती जे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं, त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एखादा पॉइंट घेतला तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही गॉसेस थेरम घेता. इकडं मॅग्नेटोस्टॅटिक मध्ये अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिक चार्ज घेतला, त्याचे मॅग्नेटिक पोल घेतले तर जे काय मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्या फील्ड मध्ये एखादा पॉइंट घेतला आपण तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन किती असतं वेगवेगळ्या शेपच्या कंडक्टरमुळं ते काढण्यासाठी आपण एम्पियरचा लॉ घेतो. म्हणजे एम्पियर्स लॉ इन मॅग्नेटिझम is analogous to Gauss's theorem in electrostatics. आता काय एम्पियर्स लॉ बघा. साधारणपणे काल सांगितलं त्याच पद्धतीने घेतो. एक कंडक्टर मी घेतलाय आणि तो कंडक्टर या ब्लॅकबोर्डच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हे बघा, हा चॉक म्हणजे कंडक्टर आणि तो मी असा पकडलाय ब्लॅकबोर्डला परपेंडिक्युलर म्हणजे तुमच्या डायरेक्शन मध्ये, आणि त्यातला येणारा करंट सुद्धा तुमच्या डायरेक्शन मध्येच आहे. असा एकच कंडक्टर घेतोय बरं का. आणि मग या कंडक्टर मधला असणारा करंट तुमच्या डायरेक्शन मध्ये आहे म्हणून मी सर्कल आणि डॉट न दाखवतो. आणि तो किती आहे? आय एवढा करंट आहे. आता हा करंट पास झाला की याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा एनी शेपचा जर तुम्ही पाथ घेतला, पाथ एनी शेपचा पाथ म्हणजे या मार्गावरून या डायरेक्शन मध्ये तुम्ही जाणार आहे बघा, असंच असं. आणि नुसतं जायचं नाही, प्रत्येक पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे हे घेत जाणार आहे तुम्ही. मग त्यासाठी एक पॉइंट घेतो मी इथं. हे बघा, या ठिकाणी समजा हा पॉइंट घेतला, बघा हा पॉइंट घेतला इथं पी. या पी पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे हे बघण्यासाठी माझा उजवा हात त्या कंडक्टरला मी ग्रॅब करणार आहे, म्हणजे धरणार आहे, पकडणार आहे या कंडक्टरला. बघा, या कंडक्टरला मी पकडणार आहे, पण पकडताना बोट माझी पी पॉइंट जवळ असणार आहेत, अशी तिरकी. असा तिरका पॉइंट आहे बघा, आहे का? आहे का तिरका पॉइंट? त्या पॉइंटला माझी बोट कशी वळणार आहेत बघा, हे बघा या पद्धतीनं. म्हणजेच इथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन या डायरेक्शन मध्ये आहे बघा. टोटल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ या डायरेक्शन मध्ये आहे. त्याचबरोबर तिथं तुम्ही जर पाथ घेतलाय त्या पाथचा एखादा छोटासा डीएल एवढ्या लेनचा जर तुकडा घेतला, हे बघा इथं घेतो मी, एवढा डीएल एवढ्या लेनचा तुकडा घेतला तर तो कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? ज्या डायरेक्शन मध्ये आपण निघालो त्या डायरेक्शन मध्ये एक वेक्टर घेतो, डीएल वेक्टर, लेंथ वेक्टर, एलिमेंट लेंथ वेक्टर. आणि मग या दोघांच्या मध्ये अँगल आहे थीटा. आता या पॉइंटला बी सगळ्याच्या सगळा घ्यायचा नाही. मग काय करायचं? बी वरून परपेंडिक्युलर टाकले म्हणजे बी चे दोन कंपोनंट, एक डीएल वर, डीएलच्या अलॉंग, आणि एक डीएल ला परपेंडिक्युलर असा कंपोनंट. आणि मग डीएल ला परपेंडिक्युलर कंपोनंट हा इनइफेक्टिव्ह असतो, म्हणजे मी घेतच नाही, एकच कंपोनंट पाडला याचा बीचा. आणि मग तो कंपोनंट असेल बी डॉट डीएल, म्हणजेच बी डीएल कॉस थीटा, डॉट प्रोडक्ट आहे. अशा पद्धतीने मी
त्या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करतोय. आलं लक्षात? आता तेवढंच घेणार आहे मी, बी डी एल कॉस थिटा, म्हणजे बी कॉस थिटा एवढंच घेणार आहे मी फील्ड इथं. बी कॉस थिटा हा कॉम्पोनंट बीचा डीएलच्या अलॉंग असणार. आता असं करत 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 मी सगळ्या पाथवर फिरणार आहे. डीएल 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 एवढ्या लेनचे घेत इलेमेंट सगळ्या पाथवर फिरणार आहे आणि सगळं कलेक्ट करणार आहे, एकत्र करणार आहे, म्हणजेच इंटेग्रेशन. म्हणजेच इंटेग्रेशन. पण क्लोज्ड पाथ आहे म्हणून लाईन इंटेग्रेशन. क्लोज्ड पाथ आहे म्हणून लाईन इंटेग्रेशन. ह्याचं चिन्ह असं आहे बघा, इंटेग्रेशनवर असं सर्कल काढायचं, इंटेग्रेशनच्या लाईनवर, या कर्व्ड लाईनवर सर्कल काढायचं. मग याला म्हणायचं लाईन इंटेग्रल. कुणाचं? मॅग्नेटिक इंडक्शनचं. कुणाच्या रिस्पेक्ट? विथ रिस्पेक्ट टू इलेमेंट ऑफ पाथ, पाथच्या इलेमेंटच्या विथ रिस्पेक्ट. अशा पद्धतीनं हे किती असतं तर ह्याची किंमत असते म्यू 0 आय. आता म्यू 0 का? तर एअर मध्ये ठेवलाय. दुसरं एखादं मीडियम म्यू एवढ्या परमॅबिलिटी ठेवलं तर म्यू आहे बघा. पण मी एअर मध्येच ठेवलाय हा, मग एअरची किंवा व्हॅक्युमची परमॅबिलिटी असते म्यू 0 किंवा म्यू नॉट किंवा म्यू ओ म्हटलं तरी चालतंय. आणि त्या पाथनं एनक्लोज केलेला करंट, म्हणजे त्या पाथनं जो काही एरिया घेतलाय त्या एरियाच्या आत, एरियामध्ये असणारा करंट, त्याला म्हणायचं करंट एनक्लोज्ड बाय दी पाथ. पाथने एनक्लोज केलेला करंट. अशा पद्धतीनं आपण त्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला, किंवा म्यू 0 टाइम्स किंवा परमॅबिलिटी टाइम्स दी करंट एनक्लोज्ड बाय दॅट पाथ. अशा पद्धतीनं याला म्हणायचं एम्पियर्स लॉ. आता हाच लॉ मी शब्दात सांगतोय, परत एकदा ऐका. काल शब्दात सांगितलेलं त्यावेळी काहीतरी डिस्टर्बन्स आला असं मला कळालं. आता परत एकदा ऐका. The line integral of a magnetic induction along a closed path with respect to element म्हटलं तरी चालतंय, is always equal to the permeability of the medium times the current enclosed by the area bounded by that path. The area bounded by that path. परत एकदा सांगतोय शिस्तीत. The line integral of magnetic induction along a closed path is equal to permeability of the medium times permeability of the medium times current enclosed in the area bounded by that path. Bounded by that path. कायम एवढा असतो हे लाईन इंटिग्रल मॅग्नेटिक इंडक्शन्स. म्हणजे क्लोज्ड पाथच्या अलॉंग मॅग्नेटिक इंडक्शन गोळा करत गेला तर ते नेहमी एवढं असतं, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं हा एम्पियरचा लॉ आपण पाहिला, त्याचं प्रूफ पाहिलं, त्याचं ऍप्लिकेशन एक बघितलंय. आता आपल्याला थोडस दुसरं ऍप्लिकेशन बघायचं आहे, आणि ते ऍप्लिकेशन म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सोलेनॉइड. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सोलेनॉइड आपल्याला पाहायचं आहे. बघा आता सोलेनॉइड म्हणजे काय बघा अगोदर.
एखादा नॉन कंडक्टिंग मटेरियलचा आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियलचा एक सिलेंडर घ्यायचं, सिलेंडर, हॅलो सिलेंडर. मग तो सिमेंटचा तयार करून घ्या किंवा पीओपीचा घ्या किंवा कागदाचा तयार केला तरी चालतोय. कागदाची गुंडाळी करायची, अशी कागदाचा सिलेंडर तयार करायचा आणि त्या कागदाच्या सिलेंडरवर एक कॉपर वायर घ्यायची. त्या कॉपर वायरवर इन्सुलेटिंग नॉन कंडक्टिंग मटेरियलचं इन्सुलेटिंग कोटिंग आहे, अशी एक कॉपर वायर घेतली आणि त्याच्यावर या पद्धतीनं गुंडाळली. हे बघा, अशा गुंडाळ्या तयार होतात, त्याच्या असे टर्न्स तयार होतात. झालं, वायर घेऊन टाकायची आणि आतला कागद तसाच ठेवा. कागदावर गुंडाळलंय बरं का आपण, ते कागदाच्या सिलेंडरवर अशा पद्धतीनं गुंडाळलं. झाला बघा सोलेनॉइड तयार. आता या सोलेनॉइड मधून आपल्याला करंट पास करायचा आहे. समजा या ठिकाणी मी एक बॅटरी वापरली, ऑन ऑफ करण्यासाठी एखादी की वापरली, एखादा रिओस्टॅट करंट कंट्रोलसाठी वापरला, नाही दाखवलं तरी चालेल. अशा पद्धतीनं हा सोलेनॉइड, याला म्हणायचं सोलेनॉइड बरं का. त्याचं सिम्बॉल पण तेच आहे, तसंच काढायचं. रेजिस्टन्सच्या सिम्बॉल सारखं काढायचं नाही असं. हा झाला रेजिस्टन्स. सोलेनॉइड असा काढायचा किंवा कॉईल अशा पद्धतीने दाखवायची, कॉईलचं साईन आहे ते. आणि मग अशा पद्धतीचा सोलेनॉइड घेतला, एका प्रॉपर लेन्थचा, किती, कॅपिटल एल एवढ्या लेन्थचा घेतला समजा. आणि या कॅपिटल एल एवढ्या लेंथ मध्ये एकूण एन एवढे टर्न आहेत. असे टर्न्स किती आहेत, एन एवढे टर्न्स आहेत. मग या सोलेनॉइडच्या मी युनिट लेंथचा जर तुकडा घेतला, युनिट लेंथचा तुकडा, एल एवढ्या लेंथ मध्ये एन, कॅपिटल एन एवढे नंबर ऑफ टर्न्स, तर युनिट लेंथ मध्ये किती टर्न्स, तर इथं लिहून टाकतो मी, एन इक्वल टू स्मॉल एन इक्वल टू कॅपिटल एन अपॉन एल. एवढे टर्न्स युनिट लेंथ मध्ये आहेत, लक्षात घ्या. आणि मग याच्यातून करंट पास आपण जर केला अशा पद्धतीनं, हा करंट या टर्न्स मधून सर्क्युलेट होतो. टर्न्स मधून अशा पद्धतीनं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलेट झालेला मी दाखवतोय. असा सर्क्युलेट होत गेला. आता हेच तुमच्या पुस्तकात कसं दाखवलंय सोलेनॉइड, या ठिकाणी हा पॉइंट आहे, इथं करंट आत जाणार आहे, म्हणजे अशा पद्धतीने केलंय. त्यानंतर हा खालचा पॉइंट घेतला, इथं करंट बाहेर येणार आहे, म्हणजे असा डॉट घेतला. पुन्हा दुसरा टर्न, आत जाणारा करंट, बाहेर येणारा करंट, आत जाणारा करंट, बाहेर येणारा करंट, आत जाणार, प्रत्येक टर्न मधून आत जाणारा, बाहेर येणारा. या ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये आत जाणारा, म्हणजे या टर्न मधून आत जाणारा करंट मी क्रॉस न दाखवलाय, बाहेर येणारा डॉट न दाखवलाय. आणि मग अशा पद्धतीनं आता असा करंट पास झाला त्या टर्न्स मधून की तो प्रत्येक टर्न हा मॅग्नेटिक पोल, डायपोल असं काम करतो. आणि त्या सगळ्या मॅग्नेटिक डायपोलचा एक मॅग्नेटिक पोल या ठिकाणी, या बाजूला एक तयार होईल, या बाजूला एक तयार होईल, म्हणजेच बार मॅग्नेट सारखा मॅग्नेट तयार होतो. लक्षात घ्या, बार मॅग्नेट सारखा मॅग्नेट तयार होतो. आता त्याचे पोल, मी आता त्या सोलेनॉइडला असा धरला तर एक फेस माझ्याकडे येतोय, एक फेस सर्क्युलर पलीकडच्या बाजूला आहे. मग कुठला फेस यातला एस पोल, कुठला फेस एन पोल, हे बघण्यासाठी मला थोडासा हा जो कंपोनंट आहे करंट कॅरिंग, तो थंब तिकडं त्या डायरेक्शन मध्ये धरून, उजव्या हाताचा थंब त्या करंटच्या डायरेक्शन मध्ये धरून, हा टर्न मी बघा, थंब आत जाणारा करंट आहे त्या डायरेक्शन मध्ये धरला, बोट जर फिरवली, वळवली अशी, तर पलीकडून मॅग्नेटिक लाईन्स फोर्स आत येत आहेत आणि इकडून बाहेर जात आहेत. बघा, बाहेर जात आहेत, है का, इकडून बाहेर जात आहेत, तिकडून आत येत आहेत. अशा पद्धतीनं
मग इकडचा झाला एन पोल आणि इकडचा झाला एस पोल. म्हणजेच फेस ऑफ द सोलेनॉइड ऑन लेफ्ट हँड साइड इज ऍक्ट्स ऍज अ नॉर्थ पोल ऑफ द बार मॅग्नेट अँड दिस फेस ऑन द राईट हँड साइड इज ऍक्ट्स ऍज अ साऊथ पोल. आणि मग अशा पद्धतीनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या पद्धतीने इकडून एंटर होतील आणि इकडे बाहेर निघून जातील. बाहेरच्या बाजूला त्या रेअर असणार आहेत पण आत क्राउडेड असणार आहेत. लक्षात घ्या, बाहेर एकदम रेअर पण आतल्या बाजूला क्राउडेड. अशा स्वरूपाच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, त्यातल्या काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीनं एकमेकाला जॉईन झाल्या पण अगदी रेअर, अगदी रेअर. मग इकडून बाहेर पडणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स यातल्या इकडेही काही अशा पद्धतीनं कनेक्ट झालेल्या तुम्हाला दिसून येतील. आणि मग इकडून बाहेर जाणाऱ्या आणि इकडून आत येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. बघा, अशा पद्धतीनं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. तुमच्या पुस्तकामध्ये असं दाखवलंय. आता तुमच्या पुस्तकामध्ये फक्त तो करंट क्लॉकवाईज घेतलाय, म्हणजे वरून आत येणारा आणि खालून आत जाणारा. म्हणजेच क्रॉस खाली घेतलेत आणि डॉट वर घेतलेत. त्यामुळं फील्ड या डायरेक्शन मध्ये, म्हणजे हा एन पोल इकडचा, हा इथं एन पोल आणि हा एस पोल, पण मी उलट घेतलंय म्हणजे हा एन पोल आणि हा एस पोल. अशा पद्धतीनं बार मॅग्नेटला जसा मॅग्नेटिक डायपोल असतो तसा मॅग्नेटिक डायपोल तयार होतो, तो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. हे लक्षात घ्या. ह्या लाईन्स ऑफ फोर्स एवढ्या लांब नसतात बरं का, अगदी जवळ, अगदी जवळ असतात अशा. म्हणजे बाहेरच्या बाजूला मॅग्नेटिक इंडक्शन जवळ जवळ 0 निग्लिजिबल असत. वर गेला की आणखी रेअर होत जाणार लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे बाहेरच्या बाजूला मॅग्नेटिक इंडक्शन निग्लिजिबल, आतल्या बाजूला मात्र स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असतं. अशा पद्धतीनं सोलेनॉइड स्वतःच मॅग्नेटिक फील्ड बार मॅग्नेट सारखं तयार करतो. आणि मग आपल्याला या सोलेनॉइडच्या सेंटरला मला मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे एम्पियर्स लॉच्या साह्यानं. म्हणजे एम्पियर्स लॉचं हे सेकंड ऍप्लिकेशन आपण बघतो. लक्षात आलं? आता हे मॅग्नेटिक इंडक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार आहे? या डायरेक्शन मध्ये असणार आहे, हे निश्चित आहे. हे काय एन पोल इकडं, म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज ऍक्ट्स फ्रॉम एस पोल टू एन पोल. आता ती किती स्ट्रेंथचं मॅग्नेटिक फील्ड आहे ते मी कॅल्क्युलेट करायला निघालोय. त्यासाठी पहिल्यांदा बायोट सावर्टच्या म्हणण्याप्रमाणे लाईन इंटिग्रल ऑफ बी डीएल इक्वल टू एअर मध्येच ठेवलाय μ0. याच्यामधून एनक्लोज्ड होणारा जो टोटल करंट आहे तो टोटल करंट मला काढला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, त्यासाठी अगोदर पाथ निवडतो अगोदर. मग पाथ मी घेतो, ह्यात दाखवतो. पाथ मी असा एवढा घेतो, अशा पद्धतीनं रेक्टँग्युलर पाथ घेतो आणि त्याला नाव देतो काय? हा पॉइंट P, हा Q, हा R आणि हा S. PQRS असा पाथ मी घेतलाय, रेक्टँग्युलर स्वरूपाचा पाथ घेतलाय. आणि मग क्लोज्ड पाथ इथे लिहितोय, लाईन इंटिग्रल अलॉंग द क्लोज्ड पाथ PQRS ऑफ इंटिग्रेशन BDL इक्वल टू μ0 इनटू. आता मला करंट काढायचा आहे, तो करंट बघा कसा काढून घेतो. अगोदर बाजूला यातल्या एका टर्न मधून जाणारा करंट समजा I, स्मॉल I, एका टर्न मधून करंट. तर या पाथ मध्ये टोटल करंट किती आहे? तर पाथची लेंथ मी म्हणतो L आहे. या पाथची लेंथ PQ L एवढे आहे, म्हणजेच RS ही L एवढे. बघा,
मग एल एवढ्या स्मॉल एल एवढ्या लेंथ मध्ये किती टर्न्स आहेत? तर मला माहित आहे, हे बघा टोटल करंट काढतोय मी. टोटल करंट इथं घेतो वाटल्यास. टोटल करंट आय इन दी पाथ PQRS. PQRS मधला टोटल करंट बघा. लाईन इंटिग्रल BDL along the path closed path PQRS is equal to mu 0 total current in the path PQRS enclosed by the path PQRS. मग तो करंट काढून घेऊया. आय कसा काढणार? तर टोटल करंट आय along the path PQRS is equal to एका टर्न मधून जाणारा करंट आय अशा युनिट लेंथ मध्ये n एवढे टर्न्स आहेत युनिट लेंथ मध्ये. मग एकूण टर्न्स किती आहेत? तर n इंटू एल. युनिट लेंथचा तुकडा घेतला मी, या पाथचा युनिट लेंथचा तुकडा घेतला तर त्यामध्ये स्मॉल n एवढे टर्न्स आहेत. मग एल एवढ्या लेंथ मध्ये किती टर्न्स? तर NL एवढे टर्न्स. आणि मग NL एवढ्या टर्न्स मधून एका टर्न मधून स्मॉल आय एवढा करंट जातोय, म्हणजे NL एवढ्या टर्न मधून किती जाणार आहे? INL. झाला बघा टोटल करंट. तो इथं टाकतोय म्हणजेच किंवा इथं लिहितो वर. लक्षात आलं का कसा काढला करंट ते? आता मग या ठिकाणी लिहितोय. Therefore, line integral along the path PQRS is equal to B bar dot DL bar equal to mu 0 NIL. याला इक्वेशन 1 म्हणतो. बायोट सॅवर्टच्या म्हणण्याप्रमाणे मी या पाथच्या अलॉंग असणारं मॅग्नेटिक इंडक्शन जर घेतलं तर मॅग्नेटिक इंडक्शनचं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे एकत्रित सगळं मॅग्नेटिक इंडक्शन घेतलं तर एवढं असेल. हे एक झालं. आता मी थोडस हे लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करत जातो. मग कसे सॉल्व्ह करायचं बघा. हे बाजूला ठेवतो. लाईन इंटेग्रल BDL along the path PQRS is equal to, आता मी पाथ तोडणार आहे. PQ च्या अलॉंगचं इंटिग्रेशन प्लस QR च्या अलॉंगचं इंटिग्रेशन प्लस RS च्या अलॉंगचं इंटिग्रेशन प्लस SP च्या अलॉंगचं इंटिग्रेशन. PQRS असे तोडून पाथ घेतो. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम P to Q ऑफ BDL. आता क्लोज्ड पाथ म्हणत नाही बरं का, लाईन इंटिग्रल म्हणत नाही. आता का लाईन इंटिग्रल म्हणत नाही? आता मी पाथ ओपन घेतला म्हणजे एक एक पाथ घेत गेलोय असं. आता क्लोज्ड पाथ नाही. प्लस इंटिग्रल अलॉंग द पाथ Q to R ऑफ इंटिग्रेशन BDL प्लस इंटिग्रेशन within the limit RS BDL plus integration S to P BDL. तोडून घेतलं. आता त्यापैकी बघा, त्यापैकी मी विचार करतो QR आणि SP चा. QR आणि SP या दोन पाथचा विचार करतोय. मग त्या दोन पाथसाठी बघा इंटिग्रेशन फ्रॉम Q to R BDL is equal to, बघा इंटिग्रेशन फ्रॉम Q to P BDL cos theta आत B डॉट DL म्हणजे BDL cos theta. मग किती थीटा आहे? या QR चा थीटा किती आहे बघा मॅग्नेटिक फील्डशी. मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये आणि QR वरच्या डायरेक्शन मध्ये किती अँगल 90 डिग्री झाला. आणि मग cos 90 दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन Q to R Q to R पाहिजे R Q to R BDL cos 90 झिरो म्हणजे सगळं झिरो. बघा या QR पाथच्या लॉंग मॅग्नेटिक इंडक्शन झिरो, कारण QR इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड.
सो थिटा इज 90 डिग्री, कॉस थिटा कॉस 90 इज 0. सगळंच 0 झालं. आता तेच 0 झालं नाही, SR SP सुद्धा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ BDL विदिन पाथ S to P इज ऑल्सो 0. मग मी डायरेक्ट इथं लिहितो. आता हे कसं आलं ते तुमच्या लक्षात आलं. मग मी इथं डायरेक्ट असं लिहितो, इंटिग्रेशन BDL along path Q to R, integration BDL along path S to P, Q to R आणि S to P दुसरा आणि चौथा इज इक्वल टू 0. संपला विषय, संपला त्यांचा. बिकॉज कारण देतोय थिटा इक्वल टू 90 डिग्री. आता दुसरी गोष्ट, आता पाथ SR चा विचार करूया. SR RS या पाथचा विचार करूया. या डायरेक्शन मध्ये गेलोय आपण. असं RS चा विचार करूया. मग इथं या डायरेक्शन मध्ये जर गेलो आपण, असा पण 19 असा पण 90 बरं का. आता RS चा विचार करतोय. इंटिग्रेशन BDL along path RS च्या along is directly equal to 0. मी लिहून टाकतो, कारण मगाशी सांगितलंय तुम्हाला मी. हा पाथ आपण घेतलाय बाहेर, त्या सोलेनॉइडच्या अगदी जवळ मॅग्नेटिक फील्ड आहे बाहेरच्या बाजूला, पण जरा लांब गेला की निग्लिजिबल, म्हणजे 0च. म्हणजेच आउटसाइड दी सोलेनॉइड, इथं कारण देणार, आउटसाइड दी सोलेनॉइड, outside the solenoid magnetic induction is 0. म्हणजे हे 0 झालं बघा. R2S या पाथचं पण 0 झालं. म्हणजे दुसरं 0, तिसरं 0, चौथं पण 0. म्हणजे राहिलं एवढंच. मग तेवढंच आता आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. म्हणजेच लाईन इंटिग्रल along PQRS of BDL is equal to, फक्त एवढंच राहिलंय, इंटिग्रेशन ऑफ BDL along path P to Q. बघा इथं P to Q एवढंच राहिलं. मग इट इज इक्वल टू, इथंच सोडवतो, इथंच थोडस सोडवतो. बघा, इंटिग्रेशन P to Q BDL cos ऑफ थिटा. आता थिटा बघूया किती आहे. हा थिटा पाथ आहे PQ या डायरेक्शन मध्ये, आणि BI या डायरेक्शन मध्ये, म्हणजे 180. किती? 180. मायनस येईल, -1 येईल. कॉस 180 -1. ठीक आहे, असू द्या -1, कारण पाथ मी असा घेतलाय. पाथ जर असा घेतला असता तर प्लस, म्हणजे मॅग्निट्यूडली विचार केला. फक्त मॅग्निट्यूडली विचार करू आपण. मॅग्निट्यूडली विचार केला, कारण पाथ तुम्ही याच्या अलॉंग घेतला की पॉझिटिव्ह आणि उलटा घेतला की निगेटिव्ह. बरं ठीक आहे, उलटा. मग इट इज इक्वल टू इंटिग्रेशन P to Q ऑफ BDL, मायनस घेतो बाहेर. कॉस थिटाची व्हॅल्यू -1 ती बाहेर घेतली. मग आता यातलं B, या ठिकाणी सेंटरला असणारा B कॉन्स्टंट आहे. मग तो कॉन्स्टंट काढतो इंटिग्रेशनच्या बाहेर. इथं लिहितो ना, कॉन्स्टंट काढतो इंटिग्रेशनच्या बाहेर. म्हणजेच इट इज इक्वल टू लाईन इंटिग्रल अलॉंग पाथ PQRS BDL इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम P to Q, B ला बाहेर काढतोय, B इंटिग्रेशन P to Q इनटू DL. आणि मग DL म्हणजे इंटिग्रेशन DL म्हणजे काय? लेंथ L झालं बघा, -BEL. आता फक्त मॅग्निट्यूडली विचार केला, किंवा मी पाथच असा घेतला PQRS असा उलटा घेतला, तर काय येईल? फक्त cos 0 येईल. cos 0 म्हणजे 1. मी मॅग्निट्यूडली विचार करतो म्हणजे BL, फक्त BL असं येईल.
याला म्हणतो मी इक्वेशन 2. बघा, हे इक्वेशन 1 μ0 NIL बरोबर. आणि मग हे इक्वेशन 2 BL, ह्याची लेफ्ट हँड साइड लाईन इंटेग्रल PQRS BDL, ह्याची लेफ्ट हँड साइड लाईन इंटेग्रल. हे घेतलं आपण एम्पियर्स लॉ वरून आणि हे आपण सॉल्व्ह करून काढलं. करूया इक्वेट. म्हणजेच फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा, BL is equal to μ0 NIL. LL gets cancel, म्हणजेच B equal to μ0 NI. इथं N फक्त किती आहे बघा, कॅपिटल N अपॉन L ही व्हॅल्यू आहे बघा. झालं बघा, μ0 NI एवढं मॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी आहे. तुम्ही या डायरेक्शन मध्ये घेतलं तर निगेटिव्ह आहे, मायनस μ0 NI. आणि या डायरेक्शन मध्ये म्हणजे त्याच्या ओरिजिनल डायरेक्शनचा विचार केला तर μ0 NI प्लस पॉझिटिव्ह, म्हणजे या डायरेक्शन मध्ये. हे लक्षात घ्या, म्हणजे डायरेक्शनचा विषय मी तिथे घेतलेलाच नाही. मायनस साइन मी काढून टाकले, पाथ उलटा घेतल्यामुळं. असा घेतला असता प्लस आलं असतं. आलं लक्षात आलं का? अशा पद्धतीनं या सोलेनॉइडच्या सेंटरला जर तुम्ही एखादा पॉइंट घेतला तर त्या पॉइंटला असणार मॅग्नेटिक इंडक्शन एवढं असतं. मग सेंटरलाच असं नव्हे, जवळजवळ इथपर्यंत आणि जवळजवळ इथपर्यंत या सगळ्या पॉइंटला ते मॅग्नेटिक इंडक्शन μ0 NI एवढं असतं. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आणखी एक महत्वाची गोष्ट. जर तुम्ही त्या सोलेनॉइडच्या अगदी कडेला आला, इकडं अगदी कडेला, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स रेअर होत जात आहेत बघा. रेअर, इथून पुढे रेअर होत जात आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे वेगानं मध्ये जरी कॉन्स्टंट असलं, या मधल्या रिजन मध्ये ते कॉन्स्टंट आहे μ0 NI एवढं. पण ज्यावेळी तुम्ही या एंडला याल त्यावेळी ते वेगानं कमी होत जातं. आणि मग एंड पॉइंटला किती असतं आता ते काय प्रूफ घेत बसत नाही. एंड पॉइंटला मॅग्नेटिक बी एंड म्हणतोय मी इथं, बी एंड हे मॅग्नेटिक इंडक्शन असतं 1/2 μ0 NI. तो I एका टर्न मधला करंट आहे बरं का, लक्षात घ्या. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे. आणि मग इथलं मधल्या रिजन मध्ये जेवढं मॅग्नेटिक इंडक्शन असतं त्याच्या निम्म मॅग्नेटिक इंडक्शन हे त्या एंड पॉइंटला असतं. लक्षात घ्या, 1/2 μ0 NI एवढं इंडक्शन त्या एंड पॉइंटला असतं. अशा पद्धतीनं आपण एम्पियरच्या लॉचं ऍप्लिकेशन बघितलं. म्हणजे एम्पियरचा लॉ यूज करून आपण मॅग्नेटिक इंडक्शन काढलं सोलेनॉइडच्या आतमध्ये, आतल्या मधल्या रिजन मध्ये आणि साइडच्या रिजन मध्ये. लक्षात आलं? आता आपल्याला तयार करायचं आहे टोरॉइड. या अगोदर लक्षात आलं का बघा, या पद्धतीनं हा डायग्राम फक्त तुमच्या पुस्तकात दाखवलाय, हा नाही. कारण ही कॉइलचे टर्न्स तुम्हाला या पद्धतीने दाखवलेत, ते बरोबर आहे. इकडून टर्न आला, इकडे गेला, इकडून टर्न आला, करंट कॅरिंग टर्न, अशा पद्धतीने ते टर्न्स फक्त दाखवलेले नाहीत. आता आपल्याला बघायचं आहे टोरॉइड. दुसरं ऍप्लिकेशन मॅग्नेटिक. तिसरं ऍप्लिकेशन मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू टोरॉइड. आता टोरॉइड म्हणजे काय असतो बघा. टोरॉइड म्हणजे हाच सोलेनॉइड मी घेणार, हाच जरा लॉंग घेणार, लॉंग स्वरूपाचा घेणार आणि त्या सोलेनॉइडचे 2 एंड मी जवळ आणणार. म्हणजे असं सर्कल तयार होत. या सोलेनॉइडचं सर्कल केलंय मी, सोलेनॉइडचं म्हणजेच लॉंग सोलेनॉइड. If you bring its ends together किंवा near to each other, at that time you will have this circular type of solenoid. It is known as toroid. त्यालाच टोरॉइड म्हणायचं. असा टोरॉइड घेतो बघा मी. आता टोरॉइड तयार करतोय बरं का. मग त्यासाठी मी अगोदर ऍव्हरेज रेडियस घेतो. आता या टर्न्स कशा असणार आहेत बघा, जरा मोठा काढतो.
आता याचे टर्न्स कसे असणार आहेत बघा. आतल्या बाजूला समजा इथपर्यंत टर्न्स आहेत आणि बाहेरच्या बाजूला समजा इथपर्यंत टर्न्स आहेत, म्हणजे ते टर्न्स इथपर्यंत येणार आहेत. आणि मग आता टोरॉइड काढतो बघा. बघा टोरॉइड, बघा हा झाला बघा टोरॉइड. ही झाली इनर रेडियस टोरॉइडची, ही झाली आउटर रेडियस टोरॉइडची, सेंटर पासूनची. सेंटरला ओ म्हणतोय. आणि मग दोघांच्या बरोबर सेंटरला, याला म्हणायचं ऍव्हरेज रेडियस, त्याला मी कॅपिटल आर म्हणतो. ऍव्हरेज रेडियस त्याला कॅपिटल आर म्हणतो. अशा पद्धतीनं हा टोरॉइड तयार केला. आणि मग या टोरॉइडच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला मॅग्नेटिक इंडक्शन निग्लिजिबल, मॅग्नेटिक इंडक्शन निग्लिजिबल. आणि मग आतल्या बाजूला जे रिजन आहे त्या रिजन मध्ये मी ऍव्हरेज डिस्टन्सवर हा पॉइंट घेतला आणि या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन मग ते जाणाऱ्या करंट नुसार, बरं का, मग सारखाच करंट जर घेतला मी अशा पद्धतीनं, असा प्रत्येक टर्न मधून जाणारा, अशा पद्धतीने आता काढत बसत नाही, अशा पद्धतीनं हा करंट सर्क्युलेट होत 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 गेला तर ह्या टर्नला येणारा जो करंट आहे तो इकडून असा येईल, इकडून जाईल. म्हणजेच मी हा टर्न थंब स्ट्रेच करून धरला तर या पद्धतीनं वरच्या दिशेनं मॅग्नेटिक इंडक्शन येईल बी, आणि ते बी आपण टोरॉइडच्या आतमध्ये कॅल्क्युलेट करायला निघालेलो आहे. बघा आता पहिल्यांदाच आपण असं ठरवूया, एकूण टर्न आहेत कॅपिटल एन. बघा एकूण नंबर ऑफ टर्न्स कॅपिटल एन आहेत. एकूण टर्न्स, हे टर्न्स कॅपिटल एन एवढे आहेत. आणि मग असे टर्न्स किती लेंथ मध्ये आहेत बघा. इथून सुरुवात केली आपण टर्न्स टाकायला, ते परत इथं आलो, म्हणजे 2 पाय आर एवढ्या लेंथ मध्ये एन एवढे टर्न टाकलेत. मग युनिट लेंथ मध्ये म्हणजे स्मॉल एन किती, तर कॅपिटल एन अपॉन 2 पाय आर. म्हणजे या टोरॉइडचा युनिट लेंथचा तुकडा जर घेतला मी, युनिट लेंथचा, तर त्यामध्ये असणारे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, एन अपॉन 2 पाय आर. मगाशी किती होते, एन अपॉन कॅपिटल एल, कॅपिटल एन अपॉन कॅपिटल एन, एल होता मगाशी सोलेनॉइडच्या एकूण लेंथ मध्ये. आणि ही लेंथ झाली मग सरकमफरन्स, या सर्कलचा झाला सरकमफरन्स म्हणजे लेंथ. तेवढ्या लेंथ मध्ये एन टर्न, म्हणजेच युनिट लेंथ मध्ये किती, एन अपॉन 2 पाय आर एवढे टर्न्स. अगदी कॅपिटल एन घेऊन डेरिव्हेशनला सुरुवात केली तर माझं काही म्हणणं नाही. बघा आता करूया कॅल्क्युलेट, मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करूया. बघा लाईन इंटेग्रल, एम्पियरच्या म्हणण्याप्रमाणे लाईन इंटिग्रल BDL इज इक्वल टू, एअर मध्येच ठेवलाय टोरॉइड समजा, म्हणजे आतल्या बाजूला एअरच आहे, असे काय नाही. तुम्ही एखाद्या सॉफ्ट आयर्नचं मॅग्नेटिक मटेरियल सुद्धा यात भरू शकता, पण त्यावेळी त्याचा हे घ्यायचा, म्हणजेच परमेबिलिटी मात्र त्याची घ्यायची. आता सध्या एअरच आहे, म्हणजे म्यू नॉट किंवा म्यू झिरो इनटू टोटल करंट आहे किती. समजा इथे एखादा पाथ घेतला मी, आता पाथ घेतला PQRS असा पाथ घेतला, किंवा सगळाच घेतला पाथ असं समजा, मग सगळा करंट आहे. आणि मग सगळा करंट मी कसा काढू शकतो, I इक्वल टू एका टर्न मधला, या एका टर्न मधला करंट समजा स्मॉल आय एवढा आहे, एका टर्न मधला करंट स्मॉल आय एवढा आहे, एकूण टर्न्स किती आहेत कॅपिटल एन. मग मी पाथ असा घेण्यापेक्षा मी काय करतो, सगळाच पाथ घेतो. हे बघा हे सगळाच घेतो, इथून स्टार्ट करतो ते इथपर्यंत घेतो, सगळाच पाथ घेतला.
आणि बाहेरच्या बाजूला 0 मगाच्या म्हणण्याप्रमाणे, बाकीचं परपॅन्डिक्युलर, बाकीच्या 2 परपॅन्डिक्युलर. मग राहिला काय, एवढाच पाथ असा. मग कशाला PQ करताय, डायरेक्ट मी इथून ते इथपर्यंत सगळा पाथ घेतला म्हणजे 2πr एवढा पाथ घेतला, तर सगळा करंट येईल स्मॉल I इंटू N. कॅपिटल N घेतोय बरं का मी इथं, हा स्मॉल n आपण नंतर आणूया. आणि मग अकॉर्डिंग टू एम्पियर्स लॉ जागा आहे का खाली आहे, लाईन इंटेग्रल ऑफ BDL along the circumference is equal to μ0 Ni. याला इक्वेशन 1 म्हणतो, याला म्हणतो इक्वेशन 1. टोटल करंट इंटू permeability of the medium in which torride is kept, किंवा whatever may be medium which is present inside the turns of the torride. टोराइडच्या टर्नच्या आतमध्ये कुठलं मीडियम आहे त्याची परमेबिलिटी एवढं असेल. आता हे काढून घेतो बाजूला. लाईन इंटेग्रल BDL along the circumference is equal to line integral BDL cos theta. BDL cos theta म्हणजे ह्या डॉट प्रोडक्टला मी लिहितो BDL cos theta. इट इज इक्वल टू लाईन इंटेग्रल BDL. आता cos theta ची व्हॅल्यू काढूया. बघा, या इलेमेंटचा पाथ PQ घेतला आणि B घेतला, दोघही एकाच डायरेक्शन मध्ये. मी पाथ असाच घेत गेलोय ना, इथं दाखवलंय बघा, थोडासा पाथ घेतला मी PQ. तर PQ म्हणजेच टँजंट, सर्कलचा एखादा तुकडा म्हणजे सर्कलला असणारी टँजंट, आणि त्याच डायरेक्शन मध्ये B आहे, म्हणजे थीटा 0. म्हणजेच थीटा इक्वल टू 0 बिटवीन B अँड DL. B आणि DL यांच्यामध्ये असणारा सिमेट्रीमुळे असणारा अँगल 0. देअरफॉर cos थीटा इक्वल टू 1. म्हणजेच इथं cos 0 म्हणतो मी, cos 0 दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन BDL. एवढंच राहिलं, इंटिग्रेशन BDL. मग त्यातला B कॉन्स्टंट, आतल्या बाजूला B कॉन्स्टंट आहे, B कॉन्स्टंट आहे. मग राहिलं काय, इंटिग्रेशन DL. करा इंटिग्रेशन DL 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 पाथ ठेवत गेलो, असे इथून सुरुवात केली DL DL एवढे लेंथचे पाथ ठेवायला, तर आला सगळा सर्कम्फरन्स. म्हणजे इट इज इक्वल टू B इंटू 2πr. झालं बघा इंटिग्रेशन BDL ची व्हॅल्यू. याला म्हणतो इक्वेशन 2. ही इक्वेशन 1. या दोन इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सेम आहेत, मग राईट हँड साइड इक्वेट करतो. सो B इंटू 2πr इज इक्वल टू μ0 Ni. झालं का, μ0 Ni. मग यातला 2πr तिकडे टाकतो, म्हणजे B इज इक्वल टू μ0 Ni अपॉन 2πr. आणि यातला जागा आहे का खाली, यातला N अपॉन 2πr आपण मगाशीच काढलाय बघा. N कॅपिटल N टोटल नंबर ऑफ टर्न्स अपॉन सर्कम्फरन्स, म्हणजेच नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स ऑफ द टोराइड पर युनिट लेंथ एवढा आला बघा. आणि मग ही व्हॅल्यू इथं टाकतो, म्हणजेच मला मॅग्नेटिक इंडक्शन मिळालं त्या पॉइंटचं, या पॉइंटचं मॅग्नेटिक इंडक्शन मिळालं B इक्वल टू μ0 Ni. एका टर्न मध्ये असणारा करंट इनटू नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इनटू परमेबिलिटी ऑफ द मीडियम व्हिच इज इन प्रेझेंट इनसाइड द टर्न्स ऑफ द टोराइड. बघा अशा पद्धतीने मगाशी पण हेच इक्वेशन आलं. सोलेनॉइड मुळे असणारं मॅग्नेटिक इंडक्शन सोलेनॉइडच्या आतमध्ये μ0 Ni, हेच इक्वेशन आलं. फक्त यातला स्मॉल n मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. इथं स्मॉल n ची व्हॅल्यू आहे कॅपिटल N अपॉन 2πr, आणि इथं स्मॉल n ची व्हॅल्यू आहे कॅपिटल N अपॉन L, लेंथ ऑफ सोलेनॉइड. या दोन्हीत फरक आहे बरं का, टोराइडच्या स्मॉल n मध्ये आणि सोलेनॉइडच्या स्मॉल n मध्ये अशा पद्धतीने फरक आहे. आणि इथं एंड पॉइंटला हाफ वगैरे असलं काहीही नाही,
त्यात सोलेनॉइड मध्ये मात्र आहे. एंड पॉइंटला घेतलं तर आपण ते मॅग्नेटिक इंडक्शन जवळजवळ निम्मच दिसून येत, म्हणजेच 1/2 μ0 n आहे. अशा पद्धतीनं हे तिसरं ऍप्लिकेशन बघितलं आपण एम्पियर्स लॉचं, आणि मग हा चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. मुलांसर लक्षात आलं का? बघा, काय शंका असल्यात बाजूला लिहून ठेवा. पुन्हा आपल्याला डिस्कशन करायचं आहे, तुमच्या शंकांचं निरसन करायचं आहे. काय काय झालं? किती वेळ झाला? प्रॉब्लेम घेऊ शकतोय का? हा बघा, आता अशा पद्धतीनं आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं सुद्धा काही जण म्हणतात. आणि यामध्ये आपण जवळजवळ मॅग्नेटिक फोर्स पासून सुरुवात केली, मग कंडक्टरवरचा मॅग्नेटिक फोर्स, त्याचबरोबर सायक्लोट्रॉन मोशन काय काय बघितलंय बघा, त्याचबरोबर हेलिकल मोशन, सायक्लोट्रॉन मधले हेलिकल मोशन, त्यानंतर एखादी वायर करंट कॅरिंग असणारी मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जर सोडली तर त्याच्यावर पडणारा फोर्स, त्यानंतर आर्बिटरी शेपची वायर असेल तर त्याच्यावर पडणारा फोर्स, सर्क्युलर लूप असेल तर त्याच्यावर पडणारा फोर्स, त्याचबरोबर एखादं क्लोज लूप करंट कॅरिंग क्लोज लूप आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यावर टॉर्क कशा पद्धतीने ऍक्ट होतो आणि किती ऍक्ट होतो. आणि त्याचबरोबर ह्याचा उपयोग करून आपण एमसीजी, जो मागच्या चॅप्टर मध्ये अॅमीटर आणि व्होल्टमीटर बघितलाय, तो अॅमीटर आणि व्होल्टमीटर ज्याच्यापासून तयार केला जातो तो मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर एमसीजी, हा कसा कन्स्ट्रक्शन त्याचं, मग त्यामध्ये 2 टाईप तुम्हाला सांगितलेत मी, एक सस्पेंडेड टाईप, एक पायोटेड टाईप, या पद्धतीने 2. त्याचा डिस्टिंग्विश सुद्धा तुम्हाला विचारलेलं होतं. त्याच्या प्रिन्सिपलचं इक्वेशन, म्हणजेच ज्या प्रिन्सिपलवर तो वर्क होतो ते इक्वेशन, ते एक आपण बघितलं. त्याचबरोबर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी बघितली डायपोलची, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अगोदर बघितली, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी बघितली, त्यानंतर स्ट्रेट कंडक्टरमुळे असणारं मॅग्नेटिक इंडक्शन, त्यानंतर 2 स्ट्रेट कंडक्टर एखाद्या एकमेकाच्या शेजारी पॅरलल ठेवले, कॅरिंग लाईक ऑर अलाइक करंट, तर त्यांच्यामध्ये ऍक्ट होणारा फोर्स आपण कॅल्क्युलेट केला. त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर आर्क बघितला, मग सर्कल मुळे असणारं मॅग्नेटिक, सेंटरला असणारं मॅग्नेटिक इंडक्शन बघितलं. त्यानंतर त्या सर्क्युलर कॉइलच्या ऍक्सिसवर, नॅचरल ऍक्सिसवर एखादा पॉइंट घेतला तर तिथं असणारं मॅग्नेटिक इंडक्शन बघितलं. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सर्क्युलर लूप मुळे, म्हणजे त्या सर्क्युलर कॉइल मुळे कशा पद्धतीचं असतं ते बघितलं. आणि त्यानंतर अँपियरचा लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन्स, एवढा भाग आपण या चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे. तो त्या बुक मध्ये व्यवस्थित वाचायचा. आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती मी तुम्हाला सांगितलेली होती सुरुवातीलाच. आपण एमसीजी बघितला, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, पण त्याची सेन्सिटिव्हिटी किंवा त्याची अॅक्युरसी ह्याच्या संदर्भात आपल्याला या चॅप्टर मध्ये काही दिलेलं नाही. पण एक 5-10 मिनिटांमध्ये आपण त्याची चर्चा करूया. बघा, कारण ते डिव्हाइस आहे, ते डिव्हाइस तुम्ही यूज करणार आहे करंट मेजर करण्यासाठी, डिफ्लेक्शनच्या स्वरूपात करंट मेजर करण्यासाठी. डिफ्लेक्शन, कॉइलच्या डिफ्लेक्शनच्या स्वरूपात तुम्ही करंट मेजर करताय. मग करंट मध्ये काही काही गॅल्व्हनोमीटर असे असतात, करंट मध्ये जरा जरी चेंज झाला तरी डिफ्लेक्शन लगेच तुम्हाला व्हॅरी झालेलं दिसेल, म्हणजे सेन्सिटिव्ह असतात ते, आणि तसंच पाहिजे आपल्याला मेजरमेंट करता. पण काय काय मध्ये करंट थोडा चेंज झाला तरी सुद्धा डिफ्लेक्शन तसंच असतं, म्हणजेच दाखवलं जात नाही, म्हणजे कमी सेन्सिटिव्हिटी, रद्दड सेन्सिटिव्हिटी म्हणायचं त्याला. पण अशा पद्धतीनं त्या एमसीजीची सेन्सिटिव्हिटी आपल्याला थोडंसं बघायचं आहे. नाही तुमच्या पुस्तकात सेन्सिटिव्हिटी हे थोडंसं भाग तुम्हाला बघावं लागेल. मग आता डिफाईन करूया अगोदर सेन्सिटिव्हिटी, अगोदर डिफाईन करूया. मग समजा त्या गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा जो करंट आहे, तो करंट आपण बघितला, त्याचं इक्वेशन बघितलंय, I इक्वल टू काय इक्वेशन बघितलं तुम्ही, NBA अपॉन K इंटू थीटा. आठवलं का इक्वेशन? N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स, त्यानंतर
बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, बाहेरचं कॅव्हिटी टाईप मॅग्नेट जे आपण लावलेत त्या कॅव्हिटी टाईप मॅग्नेटचे, सॉरी उलट झालं, के अपॉन एनबीए, आणि थिटा इक्वल टू लिहिलं तर एनबीए अपॉन के. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपण बघितलं. या इक्वेशन मध्ये लक्षात घ्या, एन म्हणजे त्या कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स, ती कॉइल जी आपण कॅव्हिटी टाईप मॅग्नेट मध्ये इंट्रोड्यूस केली की नाही त्याच्यातले नंबर ऑफ टर्न्स. बी म्हणजे बाहेरच्या कॅव्हिटी टाईप मॅग्नेटचं अप्लाय केलेलं रेडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन. ए म्हणजे कॉइलचा एरिया किंवा कॉइलच्या एका टर्नचा एरिया ए. के म्हणजे पायोट करण्यासाठी वापरलेल्या स्प्रिंगामुळे असणारा तो कॉन्स्टंट, गॅलॉनोमीटरचा कॉन्स्टंट, किंवा सस्पेंड करण्यासाठी जी वायर तुम्ही वापरले फॉस्फर ब्रॉन्झ, त्या वायरमुळे असणारा गॅलॉनोमीटरचा कॉन्स्टंट, म्हणजे सस्पेंडेड टाईप असू दे किंवा पायोटेड टाईप असू दे, त्याचा कॉन्स्टंट गॅलॉनोमीटर कॉन्स्टंट. त्याला टॉर्क कॉन्स्टंट म्हणतो, म्हणजे टॉर्क पर युनिट लेंथ, के इक्वल टू टॉर्क पर युनिट ट्विस्ट. युनिट ट्विस्ट घेण्यासाठी थिटा किती, त्याला आपण टॉर्क कॉन्स्टंट म्हणतो, म्हणजेच गॅलॉनोमीटर कॉन्स्टंट, एमसीजी कॉन्स्टंट. आणि थिटा म्हणजे त्या कॉइलचं झालेलं डिफ्लेक्शन. अशा पद्धतीनं आय इज प्रोपोर्शनल टू थिटा. आता बघा, आता सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, समजा तुम्ही जो करंट पास केलाय त्या गॅलॉनोमीटर मधून, त्या गॅलॉनोमीटर म्हणून त्या करंट मुळे थिटा एवढं डिफ्लेक्शन मिळालं कॉइल्स. आता त्या करंट मध्ये डीआय एवढा जर चेंज झाला, त्या करंट मध्ये डीआय एवढा चेंज झाला, तर तुमचं डिफ्लेक्शन थिटा मध्ये सुद्धा डी थिटा एवढा चेंज झाला पाहिजे, म्हणजे चेंज होतो. आणि मग युनिट करंट चेंज झाला तर डिफ्लेक्शन किती, डीआय ला डी थिटा, तर युनिट करंटला किती, ह्यालाच म्हणायचं करंट सेन्सिटिव्हिटी. लक्षात घ्या, एस आय म्हणतो. मग एस आय इक्वल टू काय, एस आय अपॉन 1, हे कोष्टक 7वीत सोडवता तुम्ही. एस आय अपॉन 1 इक्वल टू डी थिटा अपॉन डी आय, डी थिटा अपॉन डी आय. लक्षात आलं का. अशा पद्धतीने याला म्हणायचं करंट सेन्सिटिव्हिटी. याला काय म्हणायचं, करंट सेन्सिटिव्हिटी. बघा, आणि डिफाईन कशी करायची बघा. the amount of deflection shown by the moving coil galvanometer per unit change in current passed through it. त्यामधून पास होणाऱ्या करंट मध्ये युनिट न चेंज झाला तर त्यावेळी तो जे काही डिफ्लेक्शन दाखवतो त्याला म्हणायचं त्याची करंट सेन्सिटिव्हिटी. आणि मोजायची कशात बघा, डिग्री पर एम्पियर किंवा रेडियन पर एम्पियर. मग काढूया सेन्सिटिव्हिटी किती असते. मग हे इक्वेशन तुम्हाला दिलंय पहिलं. या इक्वेशन 1 ला मी काय करतो, डिफरन्शिएट करतो. सो डी आय इक्वल टू के कॉन्स्टंट, एन कॉन्स्टंट, बी कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट. एकदा गॅलॉनोमीटर कन्स्ट्रक्ट केला की हे सगळं कॉन्स्टंट. मग व्हेरिएबल काय, करंट मधला चेंज, डिफ्लेक्शन मधला चेंज, म्हणजेच ई इक्वल टू डी थिटा. याला इक्वेशन 2 म्हणतो. बघा आता इक्वेशन 2 ला, इक्वेशन यातला यालाच असं करतो, इक्वेशन 2 मधला डी थिटा इकडे घेतो. म्हणजे काय आलं बघा, डी आय अपॉन डी थिटा इक्वल टू के अपॉन एन बी ए. पण आपल्याला सेन्सिटिव्हिटीच्या डेफिनेशन मध्ये डी थिटा अपॉन डी आय, मग उलट करतो. सो डी थिटा अपॉन डी आय इक्वल टू एन बी ए अपॉन के, म्हणजेच करंट सेन्सिटिव्हिटी इक्वल टू एन बी ए अपॉन के. आलं का लक्षात. झाले बघा करंट सेन्सिटिव्हिटी. म्हणजे जेवढ्या नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढी करंट सेन्सिटिव्हिटी जास्त, तेवढा सेन्सिटिव्ह एमसीजी तयार होतो. बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड कॅव्हिटी टाईप आपण बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटनं लावलेलं जेवढं स्ट्रॉंग असतं तेवढी सेन्सिटिव्हिटी चांगली असते. जेवढा कॉइलचा एरिया जास्त असतो, जेवढा मोठी कॉइल घ्याल म्हणजे आपल्या गॅलॉनोमीटरला शोभेल, नाहीतर गॅलॉनोमीटर करायला अगदी घरा एवढा, तर गॅलॉनोमीटरचा शोभेल असे जेवढा जास्त एरिया घेता येईल कॉइलचा तेवढा घ्या. आणि गॅलॉनोमीटर कॉन्स्टंट म्हणजे त्या फॉस्फर ब्रॉन्झ किंवा स्प्रिंगा ज्या वापरल्या त्या अतिशय सेन्सिटिव्ह असल्या पाहिजेत. म्हणजे के कमी असतो, म्हणजे युनिट डिग्री मधून ट्विस्ट करण्यासाठी कमीत कमी करंट लागला पाहिजे, म्हणजे कमीत कमी टॉर्क लागला पाहिजे.
म्हणजे के जेवढा कमी तेवढा सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर तयार होतो. हे एक इक्वेशन गॅल्व्हनोमीटर सेन्सिटिव्हिटीज. आणि मग व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी इथंच देता येते. एस व्ही इक्वल टू व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी एन बी ए अपॉन के इंटू जी करा फक्त, कारण व्होल्टेज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स. अशा पद्धतीनं जी हा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स असेल तर एनबीए अपॉन के जी हे झाली व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी, आणि करंट सेन्सिटिव्हिटी एनबीए अपॉन के, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं करंट आणि व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी, करंट घ्या म्हणजे व्होल्टेज सेन्सिटिव्हिटी काढता येते, त्याचा काय विषय नाही. हे एक आर्टिकल तुम्हाला द्यायचं होतं, तुमच्या पुस्तकामध्ये नाही. अशा पद्धतीनं हा चॅप्टर संपलाय. उद्याच्या चॅप्टरला आपल्याला ह्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स घ्यायचे आणि मग पुढचा चॅप्टर चालू करायचं. ठीक आहे, बाय.